आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा माझ्या युट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। पेन्शनधारकांसाठी, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी, महत्त्वाची, अत्यंत आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी राज्य शासनाने एक अत्यंत महत्त्वाचा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच निर्णयाच्या अनुषंगानं महाराष्ट्र शासनाचा एक अत्यंत महत्त्वाचा वित्त विभागाचा शासन आदेश सुद्धा आज निर्गमित झालेला आहे। काय तो महत्त्वाचा आदेश आहे, कोणत्या पेन्शनधारकांना, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे ते पाहण्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहतात, महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा 16 जुलै 2025 म्हणजे आज निर्गमित झालेला हा महत्त्वाचा शासन आदेश आहे। कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना कायमस्वरूपी ओळखपत्र देण्याबाबतचा हा महत्त्वाचा आदेश आहे। ज्या पद्धतीनं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांना मान सन्मान हा समाजामध्ये मिळत असतो, तसाच मान सन्मान कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना सुद्धा मिळावा, यामागचा हा महत्त्वाचा हेतू राज्य शासनाचा आहे आणि त्याच हेतूनं हा महत्त्वाचा शासन आदेश निर्गमित केलेला आहे। शासन सेवेत असताना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ओळखपत्र दिलं जातं, परंतु त्यांच्या पश्चात जे पेन्शनधारक आहेत त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंब निवृत्ती वेतनधारकाचा लाभ किंवा कुटुंब निवृत्ती वेतनाचा लाभ घेणाऱ्या कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना सुद्धा समाजामध्ये जगताना सन्मान मिळावा, या दृष्टिकोनातून आता कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना सुद्धा आता ओळखपत्र दिलं जाणार आहे किंवा ओळखपत्र द्यावं असा हा महत्त्वाचा निर्णय आज निर्गमित झालेला आहे। जसं की वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजेच रुग्णालयामध्ये किंवा ज्येष्ठ नागरिकाचा लाभ घेण्यासाठी, ज्यामध्ये रेल्वेमध्ये, बँकेमध्ये लाभ मिळावा यासाठी कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना कुटुंब निवृत्ती वेतन ओळखपत्र आता दिलं जाणार आहे। त्यासाठीची कार्यप्रणाली या शासन परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेली आहे। कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना ज्या जिल्हा कोषागार कार्यालयातून त्यांना पेन्शन मिळत आहे त्या ठिकाणी त्या कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना ओळखपत्रासाठी अर्ज करायचा आहे। तो अर्ज केल्यानंतर जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत त्या कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना ते ओळखपत्र दिलं जाणार आहे। त्या ओळखपत्रावर पेन्शनधारकांचा PPO नंबर असणार आहे, त्यांचं नाव असणार आहे, त्यांचं पद असणार आहे आणि कोणत्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला ही तारीखसुद्धा असणार आहे, पेन्शन निवृत्ती वेतनाची तारीख असणार आहे, ह्या सगळ्या माहिती त्यामध्ये असणार आहे। त्यानंतर कुटुंब निवृत्ती वेतनधारकांचं नावसुद्धा त्यावरती असणार आहे। अशा पद्धतीचा हा महत्त्वाचा आदेश आज निर्गमित झालेला आहे। कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना सर्वप्रथम त्या ओळखपत्राची मागणी जिल्हा कोषागार कार्यालयात करायची आहे। त्यानंतर जिल्हा कोषागार कार्यालय त्या कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना तिथे बोलावून त्यांना ते ओळखपत्र देईल आणि ओळखपत्र दिल्यानंतर त्या ठिकाणी त्या कुटुंब निवृत्ती वेतनधारकांची ओळख जिल्हा कोषागार कार्यालयामध्ये केली जाणार आहे। परंतु त्यानंतर जर एखाद्या कुटुंब निवृत्ती वेतनधारकाला जर स्थलांतर करायचं असेल, दुसऱ्या कुठल्या जिल्ह्यात त्यांना जायचं असेल आणि तिथून जर त्यांना पेन्शन किंवा कुटुंब निवृत्ती वेतन त्यांना पाहिजे असेल तर अशा वेळेस हे जे ओळखपत्र आहे या कार्यालयामध्ये, आधीच्या कार्यालयात त्यांना जमा करायचं आहे। नवीन जिल्हा कोषागार कार्यालयामध्ये तिथनं त्यांचे कुटुंब निवृत्ती वेतन प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी पुनश्च एकदा त्यांना अर्ज करायचा आहे, मागणी करायची आहे आणि त्या ठिकाणी नवीन जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत त्या कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना नवीन ओळखपत्र त्या ठिकाणी दिलं जाणार आहे। त्यामुळे निश्चितच पेन्शनधारकांच्या पश्चात सुद्धा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना सन्मानानं जगता यावं असा हा महत्त्वाचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे, असं आपल्याला या आजच्या वित्त विभागाच्या शासन आदेशावरनं म्हणता येणार आहे। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। धन्यवाद।